आहेत, CRPF मध्ये ड्रायव्हर आहेत. एकदा त्यांचा चेहरा दाखवून द्या मित्रांना जवळ. भाऊ CRPF मध्ये ड्रायव्हर आहेत, 9 वर्ष पूर्ण झाले आज त्यांना. त्या निमित्ताने ते मार्गदर्शन करायला आले. तर हे बघा, मी पहिले त्यांना गाडी पुढे न्यायला लावली. त्यांनी गाडी पुढे नेली. नंतर पोलीस भरतीमध्ये जी ट्रायल होते त्याच्यामध्ये काय करावं लागतं, गाडी पुढे न्यावं लागते आणि ती रेषा असते करायची तेवढं गाडी सेट करावं लागते. पण मी आज असा विषय केला की प्रशांत दादांना गाडी चढतीवर पुढे न्यायला लावू आणि गाडी थांबू आणि तिच्या मागे त्यांचीच गाडी लावून दिली. घ्या दादा कोण पुढे गाडी कोणती पुढे. आता ह्या ठिकाणी काय असतं, ज्यावेळेस तुमची चढावर ड्रायव्हिंग टेस्ट होते म्हणजे अपनी ड्रायव्हिंग टेस्ट होते त्यावेळेस तुम्ही ज्या ठिकाणी गाडी स्टॉप करता चढतीवर तिथून गाडी ज्यावेळेस पुढे नेता तुम्ही त्यावेळेस कधी कधी गाडी मागे सरकते. तर त्यावेळेस तुम्हाला गाडी मागे न सरकण्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस तुम्ही घाटात चालता त्यावेळेस तुमच्या मागची गाडीला तुमची गाडी ठोकली नाही गेली पाहिजे. त्यासाठी ही ड्रायव्हिंग टेस्ट होत असते. तर बघा, आज स्कूटी मी उभी करून दिली आहे प्रशांत सरांच्या गाडीच्या मागे, म्हणजे आपले फौजी साहेब होते. तर आता मी त्यांना सांगेन गाडी पुढे न्या. तर त्यावेळेस ते काय करतील, ज्यावेळेस गाडीत व्हायब्रेशन होईल त्यावेळेस ते ब्रेकवरचा पाय उचलून एक्सिलेटरवर देतील. तर बघा, घ्या बरं सर गाडी पुढे. हे बघा, असे असतात भारतीय सैन्याचे जवान. त्यांनी 1 सेंटीमीटर सुद्धा गाडी मागे येऊ दिली नाही. घ्या परत गाडी पुढे. नाही, मागे घ्या, मागे उद्या मागे हळूहळू उद्या अजून उद्या. म्हणजे बघा, ते फक्त साईड मिररमध्ये बघून गाडी आपली मागच्या दिशेने घेत आहे. उद्या अजून स्टॉप. हे बघा गाडीतलं अंतर. आता ते गाडी जर मागे आली तर ती त्यांची गाडी मागच्या गाडीला टच होईल. तर अशा परिस्थितीत गाडी कशी चालवता त्याच्यासाठी ही पोलीस भरतीमध्ये सैन्य भरतामध्ये ट्रायल अशी होत असते. हे महत्त्वाचं कारण आहे, म्हणजे जेणेकरून चढतीवर तुम्ही जर गाडी थांबवली आणि तुमच्या मागे गाडी आहे तर त्या मागच्या गाडीला धक्का नको लागला पाहिजे. त्यासाठी टेस्ट होत असते. आणि ह्या टेस्टमध्ये 99% मुलं फेल होतात. त्याच्यामुळे त्यांचे म्हणजे स्वप्न पूर्ण राहतात. तर बघा, आज सर आपल्याला पुन्हा करून दाखवतो. ह्या सर पुढे गाडी करा. हे बघा, एकदम परफेक्ट. त्यांनी 1 इंच सुद्धा गाडी मागे जाऊ दिलेली नाही आहे. अशा प्रकारे ही ड्रायव्हिंग टेस्ट होते. धन्यवाद.